मग काय मंडळी, कशा आहात? एकदम मस्त ना मंडळी? मी पण मस्त आहे आणि तुमच्यासाठी एकदम मस्तपैकी मटरची कचोरीची रेसिपी घेऊन आलोय। आता मटरचा सीजन असल्यामुळे ना बाजारामध्ये मटर भरपूर मिळतं आणि एकदम फ्रेश आणि ताजं भेटतं तुम्हाला। तर याच मटर पासून ना कचोरी कशी बनवायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि त्याचबरोबर जी कचोरी आपण बनवणार आहोत ती एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत कशी झाली पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मंडळी, मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी, सगळ्यात आधी मी इथे एक पॅन गरम करून घेतलेले आहे। पॅन चांगला गरम झाला की आता या पॅन मध्ये ना काही खडे मसाले भाजून घेणार आहे। 1 चमचा जिरा, 1 चमचा सोप, 1 चमचा धने, थोडेसे काळी मिरे आणि 2 सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे मी तोडून टाकतो। आता हे सगळे मसाले चांगल्या प्रकारे आपल्याला 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत। मसाले भाजत असताना गॅस जो आहे ना एकदम लहान ठेवायचा आणि आपले जे मसाले आहेत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। मसाले आपले चांगल्या प्रकारे भाजून झाले ना, मसाले थंड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ना त्याला कुटून घ्यायचे आहे। मसाले आपले चांगल्या प्रकारे थंड झालेले आहेत आणि आता खलबत्त्यामध्ये टाकून ना हे मसाले थोडंसं जाडसर असं कुटून घेतो। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छानपैकी आणि जाडसर असा मसाला आपला कुटून घेतलेला आहे। खलबत्त्याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये जर बारीक करून घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आता याच खलबत्त्यामध्ये अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आलं आणि हिरव्या मिरच्या चांगलं थोडंसं जाडसर असं कुटून घेणार आहे। नाहीतर आलं आणि मिरची जे आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल, तुमची मर्जी, तुम्हाला जसं करून घ्यायचं तसं करून घ्या। आणि खलबत्त्यामध्ये मिरची टाकत असताना अशा प्रकारे थोडंसं तोडून टाका, म्हणजे कुटायला चांगलं पडेल। हे बघा मंडळी, आलं आणि जे मिरची आहे ना थोडंसं जाडसर असं कुटून घेतलेले, अशा प्रकारे आपल्याला कुटून घ्यायचं आहे। आता आपला मसाला कुटून झालेला आहे, आलं आणि मिरची पण कुटून झालेले। आता मी इथे एक मोठं परात घेतलेले, या परातीमध्ये 3 वाटी मैदा घेतोय। तुम्ही पण जेव्हा पीठ मळून घेण्यासाठी कुठलंही भांडं घेताय ते थोडंसं मोठं घ्या, म्हणजे पीठ मळून घ्यायला थोडंसं सोपं जाईल। आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतोय, मिठाबरोबर अर्धा चमचा साखर टाकून घेतोय आणि त्याचबरोबर पाव चमचा अजवाईन टाकून घेतोय। अजवाईन टाकत असताना दोन्ही हाताच्या तळ्यामध्ये अशा प्रकारे घासून टाका, म्हणजे अजवाईनचा जो फ्लेवर असतो ना तो चांगला येतो। मी आता यामध्ये पाव वाटी तेल टाकून घेतो। आता तेल जे आहे ना कुठलं पण तुम्ही यूज करू शकता, शेंगदाण्याचा असू द्या, सोयाबीनचा असू द्या, सूर्यफुलाचा असू द्या, असं कुठलं पण तेल तुम्ही वापरू शकता। मैद्यामध्ये तेल टाकून झाल्यानंतर तेल चांगल्या प्रकारे पिठाबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं एकजीव झालं पाहिजे। एक 3 ते 4 मिनिट लागतात मिक्स करून घ्यायला, पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। हे बघा मंडळी, तेल जे आहे ना पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर ना असा त्याचा उंडा बनतो, असा बनला पाहिजे। जेवढं तुम्ही तेल आणि पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्याल, कचोरी तेवढीच खुसखुशीत आणि चांगली बनते। तर त्यामुळे तुम्हाला हे जे तेल आणि पीठ आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंच आहे। तेल आणि पीठ जे आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून पीठ जे आहे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीला कणिक मळून घेतो त्याच प्रकारे या मैद्याचा ना पीठ मळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। आता मंडळी, तुम्ही बघितलंच असाल, पाणी टाकत असताना मी खूप थोडं थोडं करून पाणी टाकलेले। ऑलमोस्ट आता यामध्ये ना 1.5 वाटी पाणी टाकून घेतलेले आणि थोडं थोडं टाकलेले, जसं लागेल तसं टाकून एकदम छानपैकी आणि एकदम मऊदार असं पीठ मी मळून घेतलेले, तुम्ही इथं बघू शकता। मंडळी, आतापर्यंत एकदम छानपैकी आणि मऊदार असं पीठ आपण मळून घेतलेले। आता थोडंसं आपण वेगळ्या प्रकारे पीठ मळून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे थोडंसं ताणून ना 5-1 मिनिट फक्त पीठ मळून घ्यायचं अशा प्रकारे। त्यामुळे काय होतं, पीठ जे आहे ना एकदम लवचिक बनतं आणि एकदम मऊदार बनतं। एका हाताने पीठ जे आहे ना थोडंसं असं पाठीमागं धरून ठेवायचं आणि दुसऱ्या हाताने जे आहे ना पीठ अशा प्रकारे घासत पुढं ढकलायचं। हे अशा पद्धतीने पीठ 5-1 मिनिट आपल्याला मळून घ्यायचे चांगल्या प्रकारे। हे बघा मंडळी, मगाशी सांगितल्याप्रमाणे 5-1 मिनिट पिठाला चांगलं मळून घेतलेले। आता पीठ तुम्ही बघू शकता एकदम मऊदार झालेले आणि त्याचबरोबर पीठ एकदम लवचिक झालेले, तुम्ही बघू शकता इथं। आता या पिठाला ना गोळा करून ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर त्यावरती थोडंसं तेल लावून अर्धा 1 तासासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। आता कचोरीसाठी लागणारं जे मटरचं सारण असतं ना ते बनवून घ्यायचं आहे।
त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करून घेतो आहे। पॅन चांगलं गरम झालं की आता त्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घेतो। 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतो। आता तेल चांगलं गरम झालं ना त्यामध्ये पाव चमचा जिरा टाकून घेतो। जिरा चांगला तडकला की त्यानंतर आलं आणि मिरचीचा जे आपण ठेचा करून ठेवला होता तो टाकून घेतो। यामध्ये ठेचा टाकून झालं की मिरची, आलं आणि जे जिरं टाकलेलं आहे याला आपण 1 मिनिटासाठी तेलामध्ये परतून घेऊया। आता यामध्ये 2 वाटी मटार टाकून घेतो। मटार जे आहे ना एकदम फ्रेश आणि ताजा आहे। मार्केटला आता सध्या मटारचं सीझन चालू असल्यामुळे ना मटार भरपूर मिळतं। फ्रेशवालं मटार घ्या, त्यामुळे कचोरी जी असती ना एकदम चांगली आणि छान बनते। मटार टाकून झालं की मटारला पण 1 ते 2 मिनिटासाठी तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। आता मंडळी 1 ते 2 मिनिट मटारला चांगलं परतून घेतलेलं आहे। आता वरती झाकण लावून घेऊया आणि 4 ते 5 मिनिट मटारला चांगलं शिजवून घेऊया। आता यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी पण टाकून घेऊ शकता। त्या पाण्याच्या वाफेमुळे ना मटार चांगलं शिजून जातं। मटारमध्ये ऑलरेडी थोडंसं पाणी असतं, त्यावरती जर तुमचं मटार शिजलं नाही तर थोडंसं त्यामध्ये तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता आणि मटार चांगलं शिजवून घेऊ शकता। हे बघा मंडळी, ऑलमोस्ट आता 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। मटार चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे। तुम्हाला एक मटार फोडून दाखवतो म्हणजे समजून जाईल तुम्हाला। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम मऊदार असं मटार शिजलेलं आहे आपलं। आता हे शिजलेलं जे मटार आहे ना मंडळी, अशा प्रकारे स्मॅशरनं ना फोडून घेतो। जाडसर असं फोडून घेतो मटारला। नाहीतर तुम्ही याला ना मिक्सरला पण लावून घेऊ शकता, पण काय करायचं आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे, एकदम जाडसर असं हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, मटार जे आहे ना अशा प्रकारे जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे मी। मंडळी आता यामध्ये ना 2 चमचे मसाला टाकून घेतो। मगाशी जो आपण कुटून घेतला होता खलबत्त्यामध्ये तो मसाला 2 चमचे टाकून घेतोय। आता यामध्ये पाव चमचा हळद, थोडासा हिंग पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर। आता हे सगळे मसाले टाकून मटार बरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि जे मसाले आपण टाकून घेतलेले त्यांना पण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे। मंडळी याला आता 2-1 मिनिट झालेले आहेत चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आणि जे मसाले आहेत ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले। आता आपला जो सारण आहे कचोरीचा रेडी झालेला आहे। आता आपण याला ना थंड करायला ठेवून देऊया आणि त्यानंतर ना आपण कचोरी तयार करायला घेऊया। मंडळी इथं मी एक कणकाचा गोळा घेतो, एवढ्या जाडीचा ना कणकाचा गोळा घेतो। आता याला दोन्ही हाताच्या तळ्यामध्ये ना गोलाकार असा आकार करून घेतो आणि त्यानंतर ना मंडळी असे ना अंगठ्याच्या साहाय्याने दाबत त्याला मोठं करून घेतो जरा आणि त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे थोडंसं दाबून ना थोडंसं जाडसर असं चपातीसारखं करून घेतो, थोडंसं मोठं करून घेतो याला। हे बघा मंडळी अशा प्रकारे करून घेतलेले आणि आता यामध्ये ना 2-1 चमचे जे मटारचं सारण आपण बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतो। जेवढं सारण यामध्ये बसल ना 1.5 चमचा बसलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण जेवढं बसल तेवढं यामध्ये टाकून घ्या आणि अशा प्रकारे थोडंसं ते चमच्याने दाबून घ्या आणि वरचं जे कणिक असताना कचोरीचं सील करताना ते थोडंसं सोपं जाईल। सारण भरून झाल्यानंतर ना वरचं जे कणिक असतं ना अशा प्रकारे बोटाने गोळा करायचा आणि कचोरी सील करून घ्यायची चांगल्या प्रकारे। हे बघा मंडळी अशा प्रकारे कचोरी जी असते ना सील करून घ्यायची आणि सील करत असताना असं थोडंसं फिरून घ्यायचं, म्हणजे कणिक जे असतं ना एकदम चांगल्या प्रकारे सील होऊन जातं। जेव्हा आपण कचोरी तळून घेऊ कढईमध्ये तेव्हा फुटणार नाही। आणि सील केलेली जी बाजू असती ना ती खाली करून घ्यायची आणि अशा प्रकारे थोडंसं गोल करून घ्यायचं परत। आणि आता शेवटी कचोरीच्या बरोबरमध्ये हे अशा प्रकारे दाबून घ्यायचं। अशा प्रकारे दाबल्यानं काय होतं, आतमधला जो मसाला असतो ना तो सगळीकडे सारखा डिवाइड होतो, त्यामुळे आतमधला जो मसाला असतो ना सगळीकडे सारखा लागतो आणि जी कचोरी बनते ना एकदम छानपैकी बनते। म्हणजे मसाला एकीकडं आणि कचोरीचं जे कणिक असतं ते एकीकडं असं नाही होणार, मसाला जो असतो सगळीकडं सेम लागतो। कचोरी बनवत असताना मंडळी हातानेच बनवून घ्यायचं आहे किंवा बोटाने अशा प्रकारे दाबून मोठं करून घ्यायचं आहे। याला तुम्हाला लाटून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे। असंच जर बोटाने तुम्ही जर व्यवस्थित करून घेतलात आणि राऊंडमध्ये प्रॉपर करून घेतलात तर तुमची कचोरी एकदम छान बनते। काही जण याला ना लाटून वगैरे घेतात, लाटून घेतल्याने काय होतं मसाला जो असतो सगळीकडून सेम नाही लागत, काही ठिकाणी मसाला लागतो काही ठिकाणी लागतच नाही आहे, त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो। हे बघा मंडळी अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपल्या हातामध्येच आपली जी कचोरी आहे ना रेडी करून घेतलेली आहे मी
अशा प्रकारे पहिली कचोरी जी आहे ना रेडी झालेली आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या पण कचोऱ्या मी तयार करून घेतो। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम गोलाकार आणि एकदम छानपैकी आपल्या ज्या कचोऱ्या आहेत तयार करून घेतलेल्या आहेत मी इथं। मंडळी मी इथं कचोरी जी आहे ना तळून घेण्यासाठी तेल गरम करून घेतोय। आणि मंडळी कचोरी तळत असताना तेलाचं जे टेम्परेचर असतं ना ते कमीच ठेवावं लागतं, त्यामुळे जास्त तेल तापून घेऊ नका। मंडळी तेलामध्ये आता मी ना थोडासा कणकाचा गोळा टाकलेला आहे, तो बघू शकता तुम्ही। त्याला थोडंसं आता बुडबुडे यायला चालू झालेले आहेत, म्हणजे कचोरी तळण्यासाठी जे तेल लागतं ना जेवढं गरम लागतं तेवढं गरम झालेलं आहे। म्हणून मी आता यामध्ये ना कचोरी टाकून घेतो। 2 ते 3 कचोरी यामध्ये मी टाकून घेतो, जेवढे बसतात तेवढे। आता पहिली कचोरी टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता तिथं तेल जास्त गरम नाही आहे। कचोरी आणि समोश्यासाठी ना तेल जास्त गरम करायला लागत नाही। कचोरी टाकल्या ना 10 सेकंदानंतर ना कचोरी जी असती पलटून घ्यायची। एकाच ठिकाणी कचोरी ठेवल्यामुळे ना खालच्या साईडनं कचोरी करपते, त्यामुळे ही पलटून घ्यायची। पलटून घेतल्यानं कचोरी दोन्ही साईडनं चांगल्या प्रकारे तळली जाते। हे बघा मंडळी, अशा प्रकारे ना प्रत्येक 20 ते 30 सेकंदानंतर ना कचोरी जी असती पलटून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे कचोरी तळून घ्यायची। आणि मंडळी अजून एक, कचोरी तळत असताना ना तेलामध्ये अशा प्रकारे ती कचोरी जी असती फिरवत राहायची सगळीकडून। त्यामुळे काय होतं, तेलामध्ये जे हीट असती ती कचोरीला सगळीकडून सेम लागते आणि कचोरी जी असती चांगली प्रकारे तळली जाते। हे बघा मंडळी, आता 7 ते 8 मिनिट झालेले आहेत, कचोरी मी तळून घेतोय। आता कचोरीला ना चांगला छान असा कलर आलेला आहे, एकदम सोनेरी आणि ब्राऊन असा कलर आलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता। तर अशाच पद्धतीने बाकीचे पण कचोरी जी असतात ना एकदम छानपैकी आपल्याला तळून घ्यायचे आहेत। थोडासा टाईम जास्त लागतो कचोरी तळण्यासाठी, कारण तेलाचं जे हीट असतं ना ते कमी असल्यामुळं थोडंसं जास्त लागतं, पण जेवढा टाईम लागतो तेवढा कचोरी आपली एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत तळली जाते। तर मंडळी अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने खुसखुशीत असे मटरची कचोरी रेडी झालेली आहे। टेस्टला एकदम भारी झालेली आहे मंडळी। आतमध्ये जो कचोरीचा जो मसाला वगैरे असतो, मटरचा मसाला, तो पण एकदम टेस्टी झालेला आहे मंडळी। आणि त्याचबरोबर वरची जी कचोरी आहे ती एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे। आणि त्याच्याबरोबर आम्ही आंबट गोड असं लाल चटणी पण केलेली आहे, त्याच्याबरोबर तर एकदम टेस्टी लागते मंडळी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। मग काय मंडळी, कशी झाली मटरची कचोरी? एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि टेस्टला पण एकदम भारी झालेले आहे। कचोरीच्या टेस्टबद्दल तर काही वादच नाही आहे, एकदम भारी झालेले आहे। आणि त्याचबरोबर ना आता मटरचा सीझन चालू असल्यामुळे ना एकदम फ्रेश असे मटर बाजारामध्ये मिळतात। या फ्रेश मटरची कचोरी ना एकदम भारी लागते मंडळी, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। तर जाता जाता मंडळी, रेसिपी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर ना तुम्हाला ज्या रेसिपीज आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका।